संपूर्ण जगात 25 एप्रिल म्हणून जागतिक मलेरिया दिवस म्हणून पाळतात। ह्या दिवशी सर्वसामान्य जनतेला मलेरिया कशापासून होतो व त्याचे लक्षणे काय असतात, त्यावर कोणता उपचार करावा लागतो ही माहिती जनतेला माहीत असली पाहिजे। त्यासाठी मलेरिया दिवस हा पाळला जातो। त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शन तत्वामुळे अमरावती शहरात विविध ठिकाणी रॅली काढून जनजागृती करण्यात आली। विशेष म्हणजे शहरी आरोग्य केंद्र असोसिएशन दसरा मैदान येथे सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, आशा व अधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले। या जनजागृती अभियानाचे आदेश सचिन कलंत्रे, आयुक्त मनपा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघना वासणकर यांनी दिले। त्या आदेशानुसार राष्ट्रीय कीटकजन्य आजार कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आला व या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली। डॉक्टर विशाल काळे यांनी मलेरिया होऊ नये यासाठी जनतेला मार्गदर्शन केले व त्याचसोबत डॉक्टर रुपेश खळसे, साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा उपाययोजना सांगितल्या व या महत्त्वाच्या जनजागृती अभियानाचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप पाटबागे, डॉक्टर इंचार्ज यांनी केले व विशेष म्हणजे हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी निमंत्रित करून डॉक्टर अश्विनी खळसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके, डॉक्टर आकिब, डॉक्टर वैशाली काकडे, डॉक्टर गजानन चार्लेवर, डॉक्टर सचिन भलावी, डॉक्टर वैशाली मोडघरे, डॉक्टर अभिजित सोनोणे व बबन खंडारे, बहुउद्देशीय कर्मचारी, आरोग्य सेविका तसेच आशा व आशा वर्कर उपस्थित होत्या। ही रॅली सर्व दसरा मैदान परिसरात फिरून जनतेला मलेरिया दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली व रॅलीमध्ये जवळपास 150 ते 200 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला। अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट। कॅमेरामॅन साजिद शहासह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल। चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। दिवस आहे, या दोन्ही महिन्यात आपल्याला कीटकजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या उपाययोजना करायसाठी आहे, त्यांना जनजागृती झालं, लोकांपर्यंत पाणी मच्छरांपासून कसं वाचवायचं, या सर्व ऍक्टिव्हिटी, बिल्डिंग स्पॉट प्लेसेस कमी करायचे आहेत, या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत। आणि लोकांसाठी सध्या तरी पेशंट कमी आहे, पण आता पावसाळ्यानंतर केसेस वाढण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी तसं होतं। तर आतापासून आपण लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे आणि मलेरिया आणि डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी सगळ्यांना आपल्याला जनजागृती करायची। तुम्ही सगळे जण आले, सगळ्या शहरी केंद्राच्या आशा, सगळे HWCचे डॉक्टर्स, स्टाफ नर्स, आपल्या शहरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, MPW जो आपला कीटकजन्यचा आहे आणि बाकी सगळे आरोग्य कर्मचारी सगळ्यांनी आज सक्सेसफुल कार्यक्रम केला। त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो, आभार मानतो। माझी दोन गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, हिवता पाळा, गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, येता कणकण तापाची, कोणताही ताप असू शकतो, कोणताही ताप असू शकतो,